नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अस्मिताला पाडण्याचा प्रियाचा डाव सायलीने उधळून लावत प्रियाचं फोडलं थोबाड. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सायलीने अस्मिताचं बाळ वाचवताच इथे अस्मिताला आलं शहाणपण, मागितली सायलीची माफी. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी पुढे घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. इथे आता प्रियाची कारस्थानं थांबल्या काही थांबत नाही आणि त्याच्यामध्ये आता अस्मिताची सुद्धा एंट्री झालेली आहे. म्हणजे सायलीला त्रास देण्यामध्ये प्रियाची मदत करण्यासाठी अस्मिता तर आता आलेलीच असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, त्याच्या आधी इथे सगळेजण आता बोलत बसलेले असतात. सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात. तेव्हा सायलीजवळ आता कल्पना जरी व्यवस्थित बोलत नसली तरीसुद्धा तिच्या मनातून सायलीबद्दल जो काही राग असतो तो थोडाफार कमी झालेला असतो. सायलीचा प्रामाणिकपणा तिला आता पुन्हा एकदा कळलेला असतो. पण तरीसुद्धा मनामध्ये सायलीबद्दल अजून थोडासा राग असल्यामुळे ती आता तिच्याजवळ पूर्वीसारखी काही बोलत नसते. तरीसुद्धा इथे सगळेजण ब्रेकफास्ट करत असताना कल्पना आणि पूर्णाजीला सुद्धा ब्रेकफास्ट करायला सांगतात. तेव्हा कल्पना म्हणत असते की नाही, आम्ही आता काही खाणार नाही दोघीजणी, कारण आमचा भागवत एकादशीचा उपवास आहे, म्हणून आम्ही डिरेक्टली आता रात्रीच जेवणार. तेव्हा सायली म्हणत असते की आई, तुमची काही हरकत नसेल तर मलासुद्धा हा उपवास करायचा आहे भागवत एकादशीचा. तेव्हा पूर्णाजी म्हणते की ज्याला मनापासून करायचं आहे त्यांनी करा, पण आज दिवसभरामध्ये काही खाता पिता येणार नाही आहे तुम्हाला. मी आत्ताच सांगते, कारण हा उपवास एकदा की केला तर पुन्हा मोडता येणार नाही आहे. त्याच्यामुळे दिवसभरामध्ये ज्याला आता उपाशी राहता येईल त्यानेच हा उपवास करायचा, काहीच खायचं प्यायचं नाही आहे. तेव्हा इथे सायली तर हा उपवास धरते. मग आता सायली धरणार तर मग प्रियालासुद्धा काहीतरी मोठेपणा करायला हवा, म्हणून ती म्हणते की मी सुद्धा भागवत एकादशीचा उपवास करणार. तेव्हा तिथे अस्मिता येते आणि म्हणत असते की तुम्ही सगळेजण उपवास करा, पण मी मात्र भागवत एकादशीचा उपवास वगैरे काही करणार नाही आहे. तेव्हा इथे अस्मिताला बऱ्याच दिवसानंतर आलेलं बघून सगळेजण फार खुश होतात, आनंदी होतात. तेव्हा इथे कल्पना जाते, आपल्या लेकीला मिठी वगैरे मारते. सगळेजण अस्मिताला बघून फारच आनंदी झालेले असतात. तेव्हा तिला आनंदाने घरामध्ये घेतात, तिची छान विचारपूस करतात. सासरी गेलेली असते, नवऱ्याबरोबर ती परदेशात गेलेली असते आणि त्याच्यानंतर ती पुन्हा आपल्या माहेरी आलेली असते. तेव्हा इकडे कल्पना म्हणत असते, का गं अस्मिता, तू काय नाही एकादशीचा उपवास करणार? ती म्हणते की नाही मम्मा, आता मी पौष्टिक पौष्टिक खाणार आहे. आता काही महिने मी उपवास वगैरे करू शकणार नाही ना, कारण मी आता जेव्हा भूक लागेल तेव्हा मी खाणार. तेव्हा इकडे ती लाजत असते. तेव्हा कल्पना म्हणते की मी जो विचार करते तेच घडले की काय, खुशखबर आहे ना. तेव्हा अस्मिता लाजायला लागते आणि हसायला लागते. तेव्हा कल्पना म्हणते, अरे मी आजी होणार आहे, तुम्ही आजोबा, आणि तुम्ही दोघेजण मामा होणार आहात. ही आनंदाची बातमी आता सगळ्यांना कळते. तेव्हा सगळेजण अस्मिताचे भरपूर लाड करत असतात. घरामध्ये जणू काही चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं. पण आता ह्या आनंदी वातावरणामध्ये मिठाचा खडा कसा काय टाकायचा याकडे आता प्रिया लक्ष देत असते. आता मिठाचा खडा तर टाकायलाच हवा. घरामधलं आनंदी वातावरण तिला काही सहन होते का? आणि त्याच्यामध्ये पूर्णाजी आणि कल्पना या दोघींचं मन सायलीसाठी आता बदललेलं असतं. त्या दोघीजणी सायलीवरती चिडत नसतात, रागवत नसतात. मग आता सायलीवरती जर कल्पना प्रेम करायला लागली, पूर्णाजी पण प्रेम करायला लागली, तर मग आता घरामध्ये इथे प्रताप काका, त्याचबरोबर अर्जुन तर सायली बरोबरच आहे. मधुभाऊसुद्धा सायलीच्याच बाजूने असतात. मग माझ्या बाजूने कोण? मग अश्विन सोडला तर माझ्या बाजूने कुणीच नाही आहे. अस्मिताला काय, अस्मिताला जर कळलं ना की ही सायली खरी किल्लेदाराची मुलगी आहे आणि सायली किती चांगली आहे हे जर अस्मिताला कळलं तर ती माझी साथ कधीच देणार नाही. सायलीबद्दल तिच्या मनामध्ये मी विष घालवले म्हणून. पण आता काही झालं ना तरीसुद्धा पूर्णाजीच्या आणि कल्पना मामीच्या मनातून सायलीला उतरवायला हवंच, म्हणून त्यासाठी प्रिया काही ना काहीतरी काड्या ह्या करतच असते. तेव्हा ती आता पुन्हा एकदा अस्मिताला आपल्या बाजूने करते आणि म्हणते, बरं झालं तू आलीस, या लोकांनी तर मला एकटं पाडलं होतं. नेहमी ही सायली अगं पुढे पुढे करत असते, आता कुणी तिच्याजवळ नीट बोलत नाही आहे, तरीसुद्धा ही तिचा चांगुलपणा काही सोडत नाही आहे. आता बघ, लगेच भागवत एकादशीचा उपवास करायला निघाली आणि मग आता मला पण करावा लागतोय ना. नाही, मी करणारच होते, पण तिला काय करायची गरज आहे?
तेव्हा इथे अस्मिता म्हणते मग आता काय करायचं. प्रिया म्हणते आपण तिला धडा शिकवूया. आपण एक काम करायचं, आपण खाण्याचे जे रॅपर आहेत ना ते मी मुद्दामून आणते आणि डस्टबिनमध्ये टाकते आणि सांगते की ह्या सायलीनेच खाल्ला असेल. तेव्हा इकडे आता प्लॅनबद्दल प्रिया आधी अस्मिताला काही सांगत नाही. तिला म्हणते की तू फक्त माझ्या होमध्ये हो कर. तेव्हा अस्मिता म्हणते ठीक आहे. तेव्हा इथे भागवत एकादशीचा उपवास म्हणजे काही खायचं प्यायचं नाही, कल्पना आणि पूर्णाजीने आधीच सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे सायली अगदी ते काटेकोरपणे पाळत असते. तरीसुद्धा इथे प्रिया प्लॅनिंग करते की आता कल्पना मामीच्या नजरेतून सायलीला पाडायचं कसं. तेव्हा ती इथे खाण्याचे रॅपर मुद्दामून डस्टबिनमध्ये टाकते आणि म्हणते की बघ बघ पूर्णाजी, कल्पना मामी इकडे ये. आज भागवत एकादशी आहे ना, आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्यांचा तर उपवास आहे आणि बाकीची सगळी पुरुष मंडळी तर त्यांच्या त्यांच्या कामाला गेले. मग आता हे खाण्याचे रॅपर आले कुठून. कुणी बरं खाल्लं असेल त्या चोराला आता शोधून काढलं पाहिजे. कुणी हे खाल्लं असेल, मी तर खाल्लेलं नाही आहे. अस्मिता तर आता काही खाऊ शकते, पण इथे मला तर वाटते हे सगळं कारस्थान सायलीचं आहे. सायलीनेच उपास मोडला आहे. तिलाच भूक सहन झाली नसेल, हो की नाही. तेव्हा इथे आता प्रियाच्या डोक्यामध्ये नको नको त्या खुरापती आयडिया येत असतात, ज्याच्यामध्ये ती आता स्वतःच अडकणार असते. तेव्हा इकडे सायली म्हणत असते नाही आई, अहो मी कशाला खाईन. मला तर उपास तापास करायला किती आवडतात हे तुम्हाला पण माहिती आहे ना. पूर्णाजी, तुमचा विश्वास नाही आहे माझ्यावरती. तुम्हाला खरंच असं वाटतं की मी असं काहीतरी करेन, मी उपास मोडेन, ते सुद्धा अर्जुन सरांसाठी, ह्यांच्यासाठी केलेला उपास मी मोडेन का. तेव्हा इकडे पूर्णाजी आणि कल्पना एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते आता मला काय माहिती हे कुणी खाल्लंय ते. फक्त मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, जर तुम्हाला मनापासून हा उपास करायचा नव्हता तर तुम्हाला अपमान करायला कुणी सांगितलं होता. काही गरज नव्हती तुम्हाला उपास तापास करायची. तेव्हा सायली म्हणत असते पूर्णाजी मी खरंच सांगते, अहो मी काही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते ममा, पूर्णाजी या सायलीवरती आहे ना विश्वास ठेवू नका. तुमच्यासमोर चांगुलपणाचं सतत नाटक करत असते, ढोंग करत असते आणि एका बाजूला आहे ना असं उपास तापास मोडत असते, लपून छपून खाते आणि खोटंही बोलते वरून. तेव्हा सायली म्हणते की नाही मी खरंच काही नाही केलं आहे. पण इथे आता पूर्णाजी आणि त्याचबरोबर कल्पना दोघीही गप्प बसतात. पण सायली म्हणते माझ्यावरती एवढा मोठा केलेला आरोप मी काही आता सहन करणार नाही. प्रिया खरी गुन्हेगार आहे ना हे मी शोधून काढणारच. तेव्हा इथे सायली प्रियाच्या रूममध्ये जाते. ती म्हणत असते की मला माहिती आहे आईंच्या नजरेतून उतरवण्यासाठी प्रियाने आणि आता अस्मिताताई तर आल्यातच आहेत. त्यांना बिचाऱ्यांना काय माहिती ही प्रिया कशी आहे. त्यांना ती चांगली वाटते, पण प्रियाचा खोटारडेपणा मी सगळ्यांच्या समोर आणणार. प्रियानेच काहीतरी खाऊन ते रॅपर नेऊन डस्टबिनमध्ये टाकले असतील. खात असताना काहीतरी पडलं असेल ना, ते मला नक्कीच इथे सापडेल. तेव्हा आता सायली जाते आणि तिच्या रूममधून सगळीकडून आता केर कचरा काढत असते. तर बेडखाली ती झाडू टाकते आणि जे काही आता तिने खाल्लेलं असतं ते बेडखालीसुद्धा गेलेलं असतं. तर इकडे आता उपवासाचा जो काही प्रसाद वगैरे असतो तो सगळा तिने खाल्लेला असतो आणि ते प्लॅस्टिक खाली पडलेलं असतं आणि खाऊसुद्धा. ते सगळं ती इथे आता केर कचरा सुपडीमध्ये भरते आणि मग तो सुपडीतला कचरा ते सगळ्यांना दाखवते. पूर्णाजी, कल्पना, त्याचबरोबर प्रिया, अस्मिता सगळ्यांना सायली आवाज देते आणि म्हणत असते की आई, पूर्णाजी, अस्मिताताई लवकर इकडे या. सगळेजण आता गेल्यानंतर सायली म्हणत असते की पूर्णाजी हे बघा, मी प्रियाच्या रूममधून हे काय काढले. तिच्या बेडखाली हे सगळं पडलं होतं आणि ते रॅपर वगैरे आहेत ना त्याचे तुकडे पण बघा इथे सांडलेत. हे सगळं कोण करू शकतं. हे प्रियाच करू शकते. तिने नुसतं माझ्यावरती आरोप केलेला नाही आहे, तर तिने उपाससुद्धा मोडला आहे. तिने उपास करायची गरजच काय होती. तिला जर करायचा नव्हता तर. आणि विनाकारण माझ्यावरती नाव टाकतेस. जा माझ्या रूममध्ये काय भेटलं तर बघ. तेव्हा इथे सायलीने आता पुरावाच दाखवलेला असतो. तेव्हा इथे पूर्णाजी प्रियाला चांगले खडे बोल सुनावते आणि त्या उपवासाचं महत्त्वसुद्धा पटवून देते. तेव्हा इथे आता प्रिया आणि अस्मिता दोघेही तोंडावरती पडलेले असतात. त्यामुळे इथे कल्पना आणि पूर्णाजी प्रियाला बडबडलेल्या असतात. त्याच्यामुळे प्रियाचा अपमान झालेला असतो. मग त्या अपमानाचा बदला तिला आता सायलीकडून घ्यायचा असतो. मग आता काय करायचं. इथे सायलीवरती कल्पनाचं आणि पूर्णाजीचं पहिल्यासारखं जर प्रेम आता उतू गेलं तर माझं काही खरं नाही, माझा पत्ता कट होईल. त्यासाठी ती म्हणते की आता अस्मिता प्रेग्नेंट आहे. अस्मिता प्रेग्नेंट आहे म्हणून घरामध्ये सगळेजण फारच आनंदी आहेत. जर अस्मिताला काही झालं तर ह्या सायलीचं काही खरं नाही. तेव्हा प्रिया म्हणत असते की ठीक आहे, मी आता इकडे तेल ओतून ठेवते
अस्मिताचा पाय घसरला की मग ती पडेल, तिला जास्त लागणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. आणि मग एकदा का तिला थोडासा त्रास झाला की सगळा आळ आपण ह्या सायलीवरती आणायचा. सायलीवरती एकदा का आळ आला की मग इथे कल्पना मामी सायलीला काही सोडणार नाही. तिला चांगला इथे ओरडा देईल आणि ह्या घरातून सुद्धा कदाचित बाहेर काढेल. कारण अस्मितावरती सगळ्यांचा किती जीव आहे हे प्रियाला बरोबर माहिती असतं. त्यामुळे डायनिंग टेबलच्या बाजूला प्रियाने तेल सांडून ठेवलेलं असतं. ते तेल सांडून ठेवल्यानंतर इथे आता अस्मिता सतत डायनिंग टेबलच्या बाजूने फिरते, ते तिथे येऊन बसते, नाश्ता वगैरे करते. प्रियाला बरोबर माहिती असतं आणि त्यामुळे तेल तिथेच असल्यामुळे आता अस्मिता तिथून जाणार त्याच्या आधी सायली तिथून गेलेली असते आणि सायलीला कळलेलं असतं की तिथे तेल आहे म्हणून. तिथे तेल आहे हे जेव्हा सायलीला कळतं तेव्हा ती कापड वगैरे पुसण्यासाठी आणायला जाते. कापड वगैरे आणताना तिला थोडासा वेळ होतो आणि अस्मिता तिथून आता येत असते. अस्मिता तिथून जाणार तेवढ्यात सायली मागून येते. सायली मॉप वगैरे आणायला गेलेली असते तेव्हा ती अस्मिताचा हात पकडते आणि तिला बाजूला खेचते. बाजूला खेचल्यानंतर अस्मिता म्हणते, ए सायली, तुला कळत नाही का? कितक्याने मला तू बाजूला केलंस ग? मला झटका बसला ना. तेव्हा इथे आता अस्मिता जोरजोरात तिच्यावरती ओरडायला लागते. त्याच्यामध्ये भरीतभर तिथे प्रियासुद्धा येते आणि अजूनच तिला बोलायला लागते. तेव्हा कल्पना म्हणत असते, कळत नाही का गं तुला? आता ती 2 जीवांची आहे, प्रेग्नेंट आहे ती. तिला हाताला धरून इतक्या जोरात बाजूला का केलंस तू? तिला आवाज देता येत नाही, सांगता येत नाही तुला? तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, अगं नक्की काय झालं आहे ते तरी विचारा ना. तिने का बाजूला केलं ते तरी विचारा. तेव्हा सायली म्हणते की अस्मिताताई, सॉरी तुम्हाला जरा जास्त त्रास झाला असेल तर. अहो पण मी आवाज देईपर्यंत तुम्ही तिथून चालत गेला असतात म्हणून हाताला धरूनच तुम्हाला मी थोडंसं बाजूला केलं. तेव्हा इकडे कल्पना म्हणते, पण झालं तरी काय? तेव्हा सायली म्हणते, आई मला नाही माहिती, पण हे बघा इथे डायनिंग टेबलच्या बाजूला किती तेल सांडले. जर अस्मिताताई तिथून गेल्या असत्या तर त्यांचा पाय सटकला असता, कदाचित त्या जोरातही पडल्या असत्या. म्हणून त्यांना हाताला धरून मी फक्त बाजूला केलं. मी इथे मॉप आणायलाच गेले होते पुसायला. आता इथे तेल कुठून सांडलं मला पण माहिती नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, कुठून सांडलं म्हणजे काय? तूच सांडवलं असशील. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं तिनेच केलं असेल मुद्दामून. तेव्हा सायली म्हणत असते, मी हे सगळं मुद्दामून का करेन? आणि प्रिया, आपलं किचन कुठे आहे गं? आपण स्वयंपाक किचनमध्ये बनवतो, डायनिंग टेबलवरती नाही. इथे डायनिंग टेबलच्या बाजूला तेल कुठून आलं ना, तोच विचार मी पण करते. आपण कुणीच इथे तेलाची किटली घेऊन येत नाही, हे माहिती नाही आहे का तुला? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, नाहीतर काय, सायली असं कधीच करणार नाही. तेव्हा प्रिया इथे आता खरं बोलायला काही तयार नसते. तेव्हा सायली म्हणते की इथे तेल कुठून आलं प्रिया? तेव्हा प्रिया म्हणते, मला काय माहिती? तेव्हा सायली तिच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते की तुला नाही माहिती का की इथे तेल कुठून आलं ते? तेव्हा प्रिया म्हणते, तू मला का मारलीस? मला काय माहिती? तू टाकलं असशील ना. तेव्हा सायली म्हणते, अच्छा म्हणजे इथे तेल टाकणार तू आणि आळ आणणार माझ्यावरती का? का तू असं करतेस ग? का सगळ्यांच्या नजरेतून मला पाडण्याचा प्रयत्न करतेस? सगळ्यांना माहिती आहे मी असं कधीच करत नाही, अशी कधीच वेंधळ्यासारखी वागत नाही. मग तू असं का करतेस? तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की थांबा, मी तुम्हाला सगळ्यांना पुरावा दाखवते. तेव्हा इकडे सायली आपल्या रूममधून बाहेर येते आणि जेव्हा खाली ती येत असताना बघते तर काय, प्रिया इथे तेलाची किटली घेऊन येते आणि तिथे तेल वगैरे पाडून ठेवत असते आणि आजूबाजूला बघत असते. कुणी बघत तर नाही आहे ना. पुरावा म्हणून सायलीने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओसुद्धा केलेला असतो. ती वरती लपून छपून बसते आणि ती तिथून आता प्रियाचा व्हिडिओ तयार करत असते. तेव्हा इथे सायलीला कळतं की हे सगळं ती मुद्दामून करते मला सगळ्यांच्या नजरेतून पाडण्यासाठी. आणि तेव्हाच पुरावा म्हणून तिने तिचा व्हिडिओसुद्धा तयार केलेला असतो आणि पुरावा म्हणून ती सगळ्यांना तो दाखवते सुद्धा. तेव्हा सगळ्यांना कळतं की हे सगळं कारस्थान प्रियाचं आहे, ते सुद्धा सायलीला त्रास देण्यासाठी. तेव्हा इथे अस्मिताला कळतं की सायली किती चांगली आहे. प्रियाच्या मूर्खपणामुळे आज तिच्या बाळाला काहीतरी झालं असतं. तेव्हा इथे आता अस्मितासुद्धा सायलीला इथे सॉरी म्हणते. तिला आता शहाणपण आलेलं असतं की सायलीने तिच्या बाळाचा जीव वाचवलेला असतो आणि ती इथे सायलीची माफी मागते आणि प्रियाला चांगले खडेबोल सुनावते, तिच्या थोबाडी देते आणि म्हणते की पुन्हा जर असं सायलीला त्रास देण्यासाठी कधी मला त्रास दिलास किंवा माझ्या कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला त्रास दिलास ना, तर ते मी अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे इथे सायलीला सुद्धा आता तू त्रास द्यायचा नाही आहे. जेव्हा ही गोष्ट अर्जुनला कळते तेव्हा अर्जुन सायलीला थँक्यू म्हणतो. तो म्हणतो की तुझ्यामुळे, तुझ्या हुशारीमुळे अस्मिताताईला काही झालं नाही, नाहीतर त्या प्रियाच्या मूर्खपणामुळे आज अस्मिताताईला जर काही झालं असतं ना,
तर आम्ही कुणीही आनंदी राहू शकलो नसतो, असं अर्जुन आता सायलीला म्हणतो. तेव्हा इथे सायलीने प्रियाचा डाव उधळून तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो आणि त्याचबरोबर अस्मिताला त्रास देणाऱ्या प्रियाला चांगला धडा शिकवलेला असतो.